चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना त्यांना खुर्ची खाली घालावी लागेल. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातनं अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा. उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार, 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार. मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नाहक बळी. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत 5 तास अडकल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. तर पुढील 2 महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत. गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी तर शिवेंद्रराजे भोसले, भुजबळ, कोकाटेंसह दादा भुसे, उदय सामंत या समितीत असणार. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं टीव्ही9 मराठी टीआरपीमध्ये नंबर 1. जनतेच्या विश्वासावर टीव्ही9 मराठीची अव्वल स्थानी झेप. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी. ठाण्यातील कोपरी, मुंबईतील कांजूरमार्ग आणि मानपूर वाहतूक विभागाच्या हद्दीत हे आदेश लागू. मोनोरेल आजपासून अनिश्चित काळासाठी बंद. दुरुस्तीसह नवीन सीबीसीटी यंत्रणा कार्यान्वित करणार. झोपडपट्टी पुनर्वसनात मिळालेलं घर 5 वर्षात विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या. हायकोर्टाचे एसआरएला आदेश.